नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे होळीचा सण येताच या दोन गावातील जावाई त्या परिसरातून फरार होतात. नेमका विषय काय आहे? आपल्या सोबत थोडा वेळ राहा. जे नवीन आले असतील आपल्याला चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांना आवडत असेल त्यांनी शेअर करा, आपल्या सूचना मांडा आणि पाहत राहा गाळीव इतिहास. त्याच्यानुसार होळी म्हटल्यानंतर आपल्याला माहित आहे की अनिष्टांचं त्या दिवशी निर्मूलन केलं जातं. वेगवेगळ्या माध्यमातून पूर्ण भारतभर हा जो काही सण आहे हा सण साजरा केला जातो. मात्र महाराष्ट्रामध्ये अशी दोन गावं आहे की त्या ठिकाणचा जो होळीचा उत्सव जो आहे तो अतिशय वेगळा आहे. तर त्या दोन गावचा ज्यावेळेस आपण उल्लेख करतो तर ते पहिलं गाव आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा नावाचं गाव आणि दुसरं गाव जे आहे सिन्नर तालुक्यातील म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील वडांगळे. तर या दोन्ही गावातल्या एक अनोख्या प्रथा या ठिकाणी आहेत. दोन्हीला काही इतिहास आहे. तर ती प्रथा कुठली आहे? तर होळीच्या दिवशी धुलिवंदन ज्याला आपण म्हणता येईल तर त्या दिवशी तिथील त्या गावचे जे जावाई असतील मग ते गावातला असू देत नाही तर बाहेरचा असू देत त्याला पकडायचं आणि त्याची गाढवावरून धिंड काढली जाते. आता याच्याकरता पहिला जो आपण मुद्दा घेऊया की जे विडा गाव आहे बीड जिल्ह्यातलं विडा केज तालुक्यामध्ये. तर तिथं ही सेम प्रथा आता सांगितल्यासारखं की जावई बापूला धरायचं आणि त्याला गाढवावर बसवायचं, त्याला वेगवेगळं जे काळा रंग फासायचा आणि त्याला कांद्याचं किंवा याचे हार घालायचा आणि बोंबा मारत त्याची मिरवणूक काढायची. जिथं त्याचं घर असतं म्हणजे सासऱ्याचं घर आहे तिथून मिरवणूक काढून पुन्हा त्याला परत आणलं जातं आणि त्यानंतर त्याला अभंग्य स्नान घालून भर पेरवाचा आहार घातला जातो. तर याकरता काही इतिहास जो सांगितला जातो. खरं तर ह्या परंपरा याच्यामध्ये काही वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी असतात. तर त्यानुसार 91 वर्षापूर्वी म्हणजे हा जो बीड जिल्हा आहे तो निजामाच्या ताब्यामध्ये होता. तर त्यावेळेला असणारे तिथं जो कोणी आनंदराव देशमुख जहागीरदार होते तर त्यांचे जावाई जे लातूर जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यातून त्या ठिकाणी आले होते आणि होळीचा दिवस सण साजरा करत असताना या असणाऱ्या गावानं त्यांची धिंड काढली होती आणि ती प्रथा आजही चालू आहे असं म्हटलं जातं. दुसरा विषय जो असेल की बीड वडांगळे नावाचं गाव. आता ही वडांगळी नावाचं जे गाव असेल तर ते वडांगळी नावाचं गाव सिन्नर तालुक्यामधील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारची प्रथा या ठिकाणी आपल्याला दिसते. तर याही गावामध्ये म्हणजे इथला जो सण असेल किंवा इथं जी काही धिंड काढली जाते तर ती धिंड आहे होळीपासून ते पंचमीपर्यंत. म्हणजे जसा जावाई उपलब्ध होईल त्याप्रमाणे त्याची धिंड काढली जाते. तर या ठिकाणचा इतिहास जो सांगितला जातो तर तो इतिहास आहे कुणी ब्रिटिश अधिकारी त्या ठिकाणी वसुलीला आला आणि त्याची गावकऱ्यांनी तोंड काळं केलं आणि गाढवावर धिंड काढली असं म्हटलं जातं. त्याचं प्रतीक म्हणून पुन्हा दरवर्षी त्या ठिकाणी सुद्धा धिंड काढली जाते. मात्र विड्यापेक्षा इथली धिंड जरा वेगळी मला जे आढळून आली. तर त्याच्यामध्ये तोंडाला काळं सुपाचा त्याला म्हणजे मंडावळं घातलं तर सूप असं गोल करून त्याचं मंडावळं घातलं तर आणि बाशिंग बांधलं जातं आणि मुंडावळं म्हणून जे लसूण असेल त्या लसणाचं मुंडावळं बांधलं जातं. म्हणजे सुपाचं बाशिंग आहे आणि लसणाचं त्याला मुंडावळं घातलं जातं. चपलाचा हार घातला होतो त्याचबरोबर कांद्याचा त्या ठिकाणी हार घातला होतो आणि तशाच रीतीने तर त्याची सुद्धा जसे विड्यामध्ये आहे तशाच प्रकारची मिरवणूक त्या ठिकाणी काढली जाते. तर त्यानंतर त्याला सुद्धा भर पेरवाचा आहार वगैरे. आता याच्यामध्ये एक पहिली गोष्ट आहे की इथं संस्कृतीचं जतन करणं म्हणजे सर्व समाजातील लोक एकत्रित येतात. आज दुरावलेला समाज त्या निमित्तानं एकत्रित येऊन काहीतरी नवीन त्या ठिकाणी असणाऱ्या स्वतःची करमणूक करणं आणि त्याला परंपरा वगैरे या गोष्टी आपण जोडतो. मात्र पूर्वीच्या कालखंडामध्ये करमणुकीची तेवढी साधनं नव्हती, आदान प्रदान नव्हतं, दळणवळण नव्हतं. त्यामुळे अशा प्रथा उत्साहामध्ये साजऱ्या केल्या जातात. आता याच्यामध्ये एक अडचण यायची किंवा येते. आता प्रतिष्ठित सर्वजण माणसं झाली आहेत किंवा प्रत्येकाला प्रतिष्ठा आलेली आहे. तर त्यामुळं होतंय काय की जो जावाई असेल तो जावाई अगोदर 2 दिवस आपल्याला पकडतील म्हणून गायब होतो. या दोन्ही गावामधली ती अडचण आहे. मात्र ज्यावेळेस आपण विडा गावचं बघितलं की 90 वर्ष सलग ही प्रथा त्यांची चालू आहे. त्याच्यामध्ये एखाद दुसरा अपवाद जर सोडला काही दुर्दैवी घटना म्हणून मात्र ही प्रथा चालू आहे. त्याच्याकरता गाढव मागितलं जातं. आता सर्वात मोठी अडचण अशी आहे सध्या
एखाद्या वेळेस जावई मिळेल पण गाढव मिळायचं अवघड झालंय. आता गाढव मिळालं तर त्या वजनाचं मिळायचं अवघड पुन्हा झालेलं आहे. मात्र कसं बसं करून ते गाढव लोक आणतात आणि आणून याची मिरवणूक त्या ठिकाणी काढली जाते आणि त्यानंतर त्याला भरपेरावाचा आहेर, काही वेळेला अंगठ्याही घातल्याचं उदाहरण आपल्याला दिसतंय. काय काय जावई तर असे म्हणजे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे जावई म्हणतात किंवा ठीक आहे चांगल्या प्रकारचा आम्हाला रेमंडचे कपडे घेत असाल, आम्हाला अंगठी घालत असलं तर मी कधीही बसतो. थोडा वेळ रागही असतो, मात्र सर्वच असणाऱ्या त्याची दाजी दाजी म्हणून सर्वांनी धरल्यामुळं भाऊजी म्हणतात त्याला, त्यामुळं नाविलाज होतो आणि पुन्हा तो सुद्धा यांच्या उत्साहामध्ये सामील होतो. थोडा वेळ त्याला अवघड वाटतं, मात्र त्याच्यामध्ये तो सामील त्या ठिकाणी होतो. आणि अशा प्रकारची प्रथा या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये हे 2 गावं आहेत, विडा आणि वडांगळी. या 2 गावामध्ये शिमग्याला म्हणजेच एकंदर धुळीच्या दिवशी, धुलीवंदनाच्या दिवशी जावायची, मग तो गावचा असेल म्हणजे गावातच जावाई झाला असेल, घर जावई असू दे किंवा बाहेर आपली मुलगी दिली असेल त्या गावची, त्यांना पकडून त्या ठिकाणी त्याचा जो असेल गाडावर धिंड काढली जाते आणि त्यानंतर संपल्यानंतर ही मिरवणूक संपल्यानंतर मात्र त्याच भाऊजीला डोक्यावर घेऊन सर्वजण नाचतात. तर छान अशा प्रकारची परंपरा या महाराष्ट्राने जपली आहे. अशा प्रकारच्या विविध परंपरेने नटलेला हा महाराष्ट्र आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा गाळीव इतिहास. नमस्कार.